अ वर्ड इज इनफ फॉर दी वाईज. शहाण्याला शब्दाचा मार. आज आपण कर्मवीर इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये क्रियाविशेषण या घटकाविषयी माहिती घेऊ. क्रियाविशेषणास इंग्रजीमध्ये ॲडव्हर्ब असे संबोधले जाते. ॲन ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट ॲड्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट मॅनर, प्लेस, टाईम, रिझन ऑर डिग्री टू अ वर्ब. आपण ॲडव्हर्बियल हाही शब्द ऐकत असतो. ॲडव्हर्बियल इज ॲन ॲडव्हर्ब फ्रेज ऑर प्रिपोजिशनल फ्रेज. In today's part, I am going to explain adverbial of frequency and adverbial of probability. फ्रिक्वेन्सी याचा अर्थ होतो वारंवारिता, एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती, एकदा, दोनदा, दहादा. ऑफन, ऑलवेज, अ लॉट, नेवर अशा शब्दांचा उपयोग आपण ॲडव्हर्बियल ऑफ फ्रिक्वेन्सी या गटात करतो. वी ऑफन स्वॅम इन द सी या वाक्यामध्ये ऑफन हे ॲडव्हर्बियल ऑफ फ्रिक्वेन्सीचे उदाहरण आहे. आय नेवर केम टू हिज पार्टी या वाक्यामध्ये नेव्हर हा शब्द ॲडव्हर्बियल ऑफ फ्रिक्वेन्सी दर्शवितो. दुसरा प्रकार ॲडव्हर्बियल ऑफ प्रोबॅबिलिटी. यामध्ये एखाद्या गोष्टीबाबत आपण किती शुअर असतो हे दर्शविले जाते. उदाहरणार्थ सर्टनली या शब्दामधून ही बाब स्पष्ट होते. आय सर्टनली सॉ हर ॲट द पार्टी. याचप्रमाणे मे बी याही शब्दाचा उपयोग ॲडव्हर्बियल ऑफ प्रोबॅबिलिटीमध्ये दिसून येतो. तर आज आपण इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये ॲडव्हर्ब, ॲडव्हर्बियल आणि ॲडव्हर्बियल ऑफ फ्रिक्वेन्सी त्याचबरोबर ॲडव्हर्बियल ऑफ प्रोबॅबिलिटी या घटकांचा अभ्यास केला. मनपूर्वक धन्यवाद.